विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी भाजपकडून 150 कोटी रुपयांचा घोडेबाजार झाल्याचा आरोप केला होता। या आरोपांना खासदार धैर्यशील माने यांनी जोरदार प्रत्युत्तर देत ते पूर्णपणे निराधार असल्याचे म्हटले। प्रसारमाध्यमांशी बोलताना माने म्हणाले, संजय राऊत हे अंतराळात न उडलेले विमान आहे, ते कुठे जाऊन लँड होईल याचा अंदाज लागत नाही। निवडणुकीच्या काळात पुराव्यांशिवाय आरोप करण्याची त्यांची सवय असून अशा वक्तव्यांना कोणतेही तथ्य नसल्याचा दावा त्यांनी केला आहे। भाजप किंवा महायुतीकडून कोणताही घोडेबाजार करण्यात आलेला नसून स्थानिक स्वराज्य संस्थांमधील लोकप्रतिनिधी महायुतीच्या उमेदवारांना स्वयंस्फूर्तपणे पाठिंबा देत आहेत, असे माने यांनी स्पष्ट केले। पराभवाची भीती वाटत असल्यामुळे विरोधकांकडून अशा प्रकारचे आरोप केले जात असल्याचा टोला देखील त्यांनी लगावला। याच्यापूर्वी बऱ्याच वेळा उभाटाच्या सुद्धा सीट्स त्या ठिकाणी बिनविरोध झाले होत्या। ज्यावेळी एखादी गोष्ट बिनविरोध होते त्यावेळी त्यांना घोडेबाजार त्या ठिकाणी आठवतो। खऱ्या अर्थानं संजय राऊत साहेब हे अंतराळात न उडलेलं विमान आहे, ते कुठं जाऊन लँड होईल याचा काय या ठिकाणी अंदाज लागत नाही। पण मी निश्चितच या ठिकाणी सांगेन की आज तिन्ही पक्ष, शिवसेना असेल, भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल, हे तिन्ही पक्ष ताकदीनं जनमानसाच्या सेवेमध्ये त्या ठिकाणी गुंतलेले आहेत आणि प्रत्येक महानगरपालिकेमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये, स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये अतिशय उत्कृष्ट कामगिरी या पक्षांनी त्या ठिकाणी बजावलेली आहे। आणि या तिघांच्या एकमेकाच्या एक दिलीनं ज्यावेळी या ठिकाणी पुढे जात आहेत त्यावेळी येणाऱ्या विधान परिषदेवर जे या ठिकाणी उमेदवार निवडून जातील ह्या तिघांच्या विचाराचे असतील याच्यामध्ये